दिंडोरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर भारतीताई पवार यांना भरघोस मतांनी विजयी करा। ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गंगा आणली आहे। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक न लढविता विरोधक त्याला जातीयतेचा रंग देत आहेत। अशा भूलथापांना बळी न पडता डॉक्टर भारतीताई पवार यांनाच भरघोस मतांनी विजयी करून जिल्ह्याच्या विकासाला चालना द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महायुती व घटक पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी तारीख 14 सायंकाळी बाणगाव येथील सभेत बोलताना केले। यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे म्हणाले, देशात मोदी सरकारने कित्येक वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न सोडवत अयोध्येत श्री राम मंदिर उभारले आहे। देशातील गोरगरीब जनतेला मोफत रेशन दिले आहे। देशातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक वर्षाला खात्यात 6,000 येत आहेत। गोरगरिबांना घरे मिळत आहेत। तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार सुरू आहेत। तसेच राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र जिल्ह्यात दिले आहेत। आमदार सुहास अण्णा कांदे यांनी गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत। आमदार सुहास कांदे म्हणून व गावातील झालेली विकास कामे म्हणून व आगामी 5 वर्षात दिंडोरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व नार पार योजना अंमलबजावणीसाठी डॉक्टर भारतीताई पवार यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले। त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सजन तात्या कवडे यांनीही डॉक्टर भारतीताई पवार यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी माजी सभापती तेज कवडे, ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी व बाणगाव बुद्रुक व खुर्द गावातील युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाख रुपये एका वर्षाला त्याच्यानंतर 5 वर्षासाठी आता धान्य पण फुकट आहे। मी म्हणतो जवळजवळ 70-80% आपल्याकडे कार्डे निघलेली, उरलेले कार्ड सुद्धा काढणार आहे। त्याच्यानंतर आमदाराची माझे बोलणं झालं, ते म्हणाले आता याच्या पैसा संपल्यानंतर मी या दुष्काळाच्या विषयावर अजून मुख्यमंत्र्यांशी सिरियसली बोलून काही मार्ग काढता येतो का, ते दुष्काळाच्या याच्यावर मार्ग काढणार। राहिला प्रश्न, ते राम मंदिर झालं, आपलं बालेश्वर मंदिर झालं, आपलं राम मंदिर झालं। आता भारतीताई ही सेशन चालतं 7 महिने, जसं आपलं अधिवेशन चालतं राज्याचं, तसं दिल्लीचं सेशन 7 महिने चालतं। त्यात मोदींनी मिनिस्टर केलेले असल्यामुळे सगळं देशात त्यांना जावं लागतं। कधी कधी कमी येण्याचं प्रमाण इकडं आहे, नाहीतरी खासदारापर्यंत जाण्याचं काम हे सर्वसाधारण जनतेचं काही नसतं, त्याला मोठीच कामं असतात। साधारण नगरपालिकेचे कामं, साफसफाई करणं, हे करणं, ग्रामपंचायतीची कामं, जिल्हा परिषदेची कामं, आमदाराची कामं, याच्याकडे आपण बहुतेक जे कामं असतात ते साधारण आमदारांपर्यंत चालतात। त्याच्यामुळे बघा त्या नाहीतरी अशी किती खासदार झाले, किती आले, कोणाकोणाचे तुमचे कामं भेटेल, कोण तुम्हाला भेटते, तुमचं आम्हाला भेटते। दुसरी गोष्ट, ताईवर आपल्याला नाराज होण्यासाठी तशी परिस्थिती नाही। आता बोर्ड जरी एक लागलेलं आहे अण्णांचा शेजारी, पण ते जे खालचं शेड आहे 10व्याचं शेड, ते ताईच्या निधीतलंच आपल्याला मिळाले। त्यांनी अख्ख्या तालुक्यात कोणाला। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।